2013 पासून श्रुतिलय असंच विद्यार्थिनींना विद्यार्थ्यांना तयार करत आणलेलं आहे। या स्टेजवर बसून इतक्या जवळजवळ सकाळ संध्याकाळ ज्यांचे कार्यक्रम चालू आहेत असे मोजके चार पण अतिशय गुणी साथीदार कलाकार आहेत। त्यांच्या सोबत तुम्हा साऱ्यांसमोर त्या गात आहेत आणि अतिशय उत्तम पद्धतीने त्या सादर होत आहेत। सुरुवातीचे छोटे विद्यार्थी पाहिले, मग त्या विद्यार्थिनी मोठ्या वयाच्या पाहिले आणि आता या क्लासचे सगळ्यात छोटे विद्यार्थी इथे हजर झालेत। कारण ते एक सुंदरसं गाणं अगदी त्या मनाने अलीकडे आलेल्या चित्रपटातलं घेऊन आपल्यासमोर सादर होणार आहेत। देवाचं घर, मुक्काम पोस्ट देवाचं घर या चित्रपटातलं हे गाणं आहे। मंगेश कांगणे यांचे अप्रतिम शब्द आहेत आणि चिनार महेश यांनी स्वरबद्ध केलेलं हे गाणं आपल्या सगळ्यांची लाडकी मायरा जी घराघरात पोचली होती सिरियल्समधून, ती या चित्रपटाची छोटी नायिका आहे आणि या सगळ्या जणी छोट्या नायिका आपल्या क्लासच्या सगळ्यात छोट्या विद्यार्थिनी तिचं गाणं घेऊन आपल्यासमोर येणार आहेत। सुंदर परिवाणी त्या पण सजल्या आहेत, तसंच गाणं त्या म्हणणार आहेत आपल्या सगळ्यांसाठी। असं म्हणतात की आनंद नेहमी चंदनासारखा असतो। आपण दारातनं वर आलो तेव्हा आपल्या सगळ्यांच्या कपाळी चंदनाचा एक टिळा आज लावला गेला। गुरुपौर्णिमेचा उत्सव आहे आणि दशकपूर्तीचा सोहळा आहे, म्हणून त्या चंदनाचा तिने लावला आपल्याला छोट्याशा त्या काडीने, पण जेव्हा बोटाने आपण लावतो तेव्हा दुसऱ्याच्या कपाळावर लावलं तरी आपल्या बोटालाही त्या चंदनाचा वास तसाच राहतो। तो आनंद नेहमी चंदनासारखा असतो असं म्हणतात। त्या इथून गातील, पण आपण त्या सगळ्यांबरोबर त्या गाण्याचा आणि त्यांच्या त्या गाणं सादर करण्याचा आनंद घेणार आहोत। तयारात परिराण्या? गाऊया त्यांच्याबरोबर, गाऊया सुंदर परिवाणी।